वीणाचं डिझाईन आहे. हे कम्प्लिटली हँडमेड आहे. आपण कॉटन फॅब्रिक वरती केलेलं आहे. पाठी आपण अस्तर सुद्धा दिलेलं आहे आणि हे सुद्धा कम्प्लिटली आपलं हँडमेड आहे आणि हे पण आपण वॉश करू शकतो. रोज देव्हाऱ्यात वापरायला किती सुंदर ऑप्शन आहे एकदम ना. सुंदर आहे. म्हणजे कामच खूप क्लास केलंय आतपर्यंत. फिनिशिंग मस्त केली आहे त्याची. दिस इज हे नाईस. कम्प्लिटली हँडमेड आहे. हे सुद्धा पेंट केलेलं आहे मी. हे तर बाकी वेळेला पण घराच्या बाहेर म्हणजे लावायला दरवाजाला किती चांगलं आहे ना. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण पुन्हा एकदा गणेशोत्सव सिरीजचा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आपल्यासोबत एक खूप गोड मुलगी गौरी जाधव आहे. तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. कशी आहेस? मी मस्त. तर आपण गौरीकडे ह्याच्या आधी सुद्धा आलेलो आहोत का, तर गणपती बाप्पाच्या डेकोरेशन साठी लागणाऱ्या बॅकड्रॉप साठी, राईट. सो आज पण आपण बॅकड्रॉप बघणार आहोत. पण मला एक खास गोष्ट म्हणजे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगून देते की बाप्पाच्या शेजारी जे काही ठेवलेलं आहे ते बऱ्यापैकी प्रोडक्ट्स हे हँडमेड आहेत, ते तिने स्वतः बनवलेले आहेत. सो आपण ते प्रोडक्ट्सही पाहणार आहोत. सो बरंच काही आज तुम्हाला वेगळं सुद्धा बघायला मिळणार आहे अपार्ट फ्रॉम द बॅकड्रॉप. पण पहिले आपण बॅकड्रॉप फोकस करणार आहोत. सो गणपती बाप्पा मोरया असं म्हणून या व्हिडिओची सुरुवात करूयात. सो गौरी, सगळ्यात आधी मला सांग की तू जॉब करतेस, राईट. यू आर फ्लाइंग विथ इंडिगो एअरलाइन्स, राईट. तू एअर होस्टेस आहे. सो ते करून हे करणं, हे कसं मॅनेज केलंस? हाऊ वॉज इट पॉसिबल? जसं आपण एव्हरी इयर हे करतोय, म्हणजे आता हे मला वाटतं 3रं की 4थं वर्ष आहे आणि आपण एव्हरी इयर बाप्पाच्या सजावटीसाठी हँडमेड प्रोडक्ट्स बनवतो, जे पर्यावरण पूरक आहेत, नंतर सुद्धा यूज होतील. सो मला काही कारणांमुळे मागच्या वर्षी करता आलं नाही, पण यावर्षी मी ठरवलं होतं की नाही करायचं, बाप्पासाठी आपण करायचं, जेवढं होईल तेवढं आपण करायचं. म्हणून मी ह्यावेळी नवीन डिझाईन्स घेऊन आलेले आहे. दरवर्षी आपले काही आयकॉनिक डिझाईन्स असतात, त्याच्यामध्येच आपण ह्यावेळी सुद्धा काही रिनोव्हेशन केलेले आहेत, प्लस आपण नवीन डिझाईन्स घेऊन आलेलो आहोत. मस्त. पण कामात ना ह्याच्यासाठी वेळ मिळत होता तुला? बाप्पासाठी वेळ काढायला लागतो, अजून काही नाही. ग्रेट. सो मला एक एक डिझाईन दाखवशील? येस. हे आपलं पहिलं डिझाईन आहे. वीणाचं डिझाईन आहे. हे कम्प्लिटली हँडमेड आहे. आपण कॉटन फॅब्रिक वरती केलेलं आहे. पाठी आपण अस्तर सुद्धा दिलेलं आहे. सो आपल्या बॅकड्रॉपला एक स्टिफनेस येतो. प्लस आपण जे पण काही डिझाईन केलेलं आहे, एक मंडाला टाईप डिझाईन आहे, जे कम्प्लिटली हँडमेड आहे. यू कॅन वॉश इट. त्याच्यावरती आपण जे अबलाचं काम केलेलं आहे, जे आरसे लावले आहेत, ते सुद्धा आपण वॉश करू शकतो. वाव. आणि त्याच्यावरती आपण वरती एक शिवून दिलेला आहे, चारी बाजूनी आपण शिवून दिलेला आहे. वरती आपण एक पॅसेज काइंड ऑफ देतो, ज्याच्यामधनं आपण रॉड प्लेस करू शकतो. बरोबर. आणि त्याच्याबरोबर आपण दोन्ही बाजूला 2-2 लटकन सुद्धा देणार आहोत. सो त्याच्यामुळे कसा थोडा रॉयल लुक येतो. ग्रेट. सो हे जे लटकन आहेत, हे सगळ्या बॅकड्रॉप सोबत येईल की कसं काय? येस, आपण सगळ्या बॅकड्रॉप सोबत देणार आहोत, सो दॅट एक कम्प्लीट लुक मिळतो बॅकड्रॉपला. वा, हे इतकंच चांगलं आहे. आणि जसं ती म्हणाली की ह्याच्या मागे अस्तर आहे, सो हे ऍक्च्युअल मध्ये प्रॉपर कॉटनचं अस्तर लावलेलं आहे, जो स्टिफनेस महत्वाचा असतो. आता बऱ्याचदा लोकांच्या घरामध्ये फॅन चालू असेल, बाप्पा बसलेले असतील, तर ते पुढे येऊन काही समोरचं पडू नये ही भीती पण असते. बरोबर. सो हे स्टिफनेस खूप चांगलं आहे. आणि मला सांग, ह्यांची साधारण म्हणजे आता काही जणांचं असतं ना की आमची 2 फुटाचीच मूर्ती आहे, आमची 5 फुटाची मूर्ती आहे. काही जण म्हणतो ना 2 कुटुंब मिळून एकत्र गणेशोत्सव साजरा करतात. तर आपण मूर्तींप्रमाणे म्हणजे किती मूर्तीची हाईट ह्याच्यासाठी योग्य आहे, की असं काही तू ऑर्डर कसे घेणार? म्हणजे मला एक साधारण तो कॉन्सेप्ट सांगशील ना? येस. ही जी आपली एक नॉर्मल जी आपली साईज आहे, ही 4x3 ची साईज आहे. याच्यामध्ये आपण ही इथे जे अंतर सोडलेलं आहे, हे 2 फुटाच्या गणपतीसाठी प्रॉपर आहे. हा आपला साधारण 1.5 फुटाचा गणपती आहे. सो 2 फुटासाठी ही साईज प्रॉपर आहे. जर कोणाला मोठं हवं असेल, लहान हवं असेल, तर आपण दरवर्षीप्रमाणे कस्टमायझेशन ओपन आहेत आपल्यासाठी, इन डिझाईन ऑल्सो, इन टर्म्स ऑफ साईज ऑल्सो. आणि समज मला इन केस कलर वेगळा हवा असेल, बिकॉज बऱ्याच लोकांचं असतं की आमचं जे होम डेकोर आहे त्या कलरला शोभेल असंच आम्हाला गणेशोत्सवाचं डेकोरेशन हवंय, तर समज मला इथे काही वेगळा कलर हवाय आणि मंडला आर्ट जे केलेलं आहे, इन्स्पायर्ड डिझाईन जी आहे ती वेगळ्या रंगात हवी आहे, तर तेही कस्टमाइज होतं का? येस, आपल्याकडे कस्टमाइज होत आहे. फक्त कुठले डिझाईन्स वरती आपण कुठलं कलरनी काही डिझाईन करायचे ते आपण थोडं डिस्कस करून वी कॅन डू द कस्टमायझेशन. वाव, हे ऍक्च्युअली इतकं सुंदर आहे की जसं ती म्हणाली की हे पर्यावरण पूरक आहे. म्हणजे काय, तर हे तुम्ही वर्षानुवर्ष तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरू शकता. नॉट जस्ट गणेशोत्सव, पण काही जणांकडे नवरात्रमध्येही युजफुल आहे. काही जण काय करतात, तर मागी गणेश जयंती ही साजरी करतात, तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला जर वापरायचं असेल तरी सुद्धा वापरण्यासाठी उत्तम आहे. म्हणजे होम डेकोर, घरामध्ये एक भिंत अशीच आहे रिकामी, तर तिथे लावण्यासाठी एक खूप चांगलं ऑप्शन आहे. कुठे चिटकाचिटकीची कामं नसणार आहेत, तर सरळ तुम्हाला रॉड टाकून हे प्लेस करायचं, एवढं इतकं सोपं असणार आहे हे वापरायला. सो आय थिंक जस्ट 10 सेकंड्सचं काम असेल ना गणेशोत्सवचं डेकोरेशन. आता आजकाल सगळीकडे
एवढं म्हणजे बिझी लाईफ झालंय की लोकांना वेळ मिळत नाही. प्लस बरोबर. लोकांना हँडमेड पाहिजे, जे आपण नंतर पण वापरू शकतो. आपण ह्याला वॉश पण करू शकतो. काही कलरमध्ये, अबलांमध्ये काही डिफरन्स येणार नाहीये. वा, मस्त. आणि हे सगळं हँड पेंट केलेलं आहे का? येस, हे येस, असं सगळं. पेंटिंगचं थोडंसं फील येतोय फील जरा. येतोय. थोडासा त्याला रॉनेस आपण ठेवलेला आहे बिकॉज आपण सगळं हँड पेंट केलेलं आहे. वा. सो अगदी हँडमेड गणेशोत्सव बॅकड्रॉप. सो मला सांग, याच्यामध्ये डिझाईन्स काही आहेत का आपल्याकडे? येस, आपल्याकडे अजून 3 डिझाईन्स आहेत. आपण ते ओके. बघूयात. सगळ्यात पहिली ही डिझाईन. येस, ही आपला आयकॉनिक, आपण मागच्या 3 वर्षापासून अबलाचं आपलं डिझाईन आहे. ओके. जे अजूनही लोक मागतात, डिमांडमध्ये आहे. सो त्याच्यामध्ये मी म्हटलं की ह्या वेळेला आपण काहीतरी वेगळं करूया. सो ह्या वेळेला मी कसं एक साईडला पूर्ण पूर्ण डिझाईननी कव्हर अप केलेलं आहे आणि इथे आपण पॉम्पॉमला पूर्ण शिवून दिलेलं आहे. त्याने काय होतंय हो. की म्हणजे तुम्ही वॉश जरी केला तरी पॉम्पॉम निघणार नाहीत, लूज होणार नाही. नाईस. आणि हे एकच बाप्पाच्या मागे लावला ना, एकदम भरगच्च दिसतं. त्याच्यावरती लाईट्स वगैरे काही असो नसो, कारण की आपले अबला ऑलरेडी चमकतात. राइट. म्हणजे घरातली नॉर्मल ट्यूबलाईट आहे त्याच्यावरती ते येस, छान येस, येस. चमकू आणि जर शकतात. आपण काही लाईट्स मारले तर अजूनच छान. मस्त वाटतंय हे. बरं, हे तर बेसिक साईज आहे. कोणाला येस. मोठी साईज हवी असेल का त्यांच्या हॉलमध्ये किंवा जिथे ते बाप्पाला बसवणार आहेत, तिथे मागची भिंत आहे त्याच्या साईज प्रमाणे पण तू हे बनवून देऊ शकतेस का? येस, येस, येस. आपण कस्टमायझेशन करतोय साईजमध्ये सुद्धा. वाह! आणि जसं ती म्हणाली, की प्रत्येक बॅकड्रॉपला आतल्या बाजूला अस्तर आहे. त्यामुळे समोरून तिने काही शिवलेलं वगैरे असेल, तरी धागे वगैरे कुठेच मागे निघत नाहीयेत आणि सगळं प्रॉपर शिवलेलं आहे. त्यामुळे हे तुम्ही वापरून झालं तर होम डेकोरमध्ये वापरा किंवा तर फोल्ड करून व्यवस्थित ठेवूनही देऊ शकता. व्हेरी Yes. नाईस. दिस इज व्हेरी प्रिटी. त्यानंतर एक दुसरी डिझाईन आहे इथे. अच्छा, किती सारे कलर्स आहेत. रेनबो कलर्स टाइप आहे ह्याच्यात. येस. आपलं मागच्या वर्षी सुद्धा एक मंगलमूर्तीचं डिझाईन होतं. त्याच्यामध्ये खूप कलर्स होते आणि लोकांना ते इतकं आवडलं होतं की मी म्हटलं की आपण त्यालाच एक अप्रोप्रिएट असलेलं असं आपण एक घेऊन येऊया, ज्याच्यामध्ये आपण वक्रतुंड लिहिलंय. पूर्ण कलर्स आहेत. बाप्पा याच्या समोर असेल ना तर एवढं छान वाटतं ते. प्लस आपण त्याच्यामध्ये ग्लिटरिंगचं पण काम केलेलं आहे. येस, सो ते ग्लिटर्समुळे थोडी पण लाईट पडली तर ते इतकं चमकतं आणि ते छान वाटतं. व्हेरी नाईस. सो आता ह्याच्यामध्ये पण एकच सिंगल कलर हवा असेल तर तो मिळू शकतो की येस, कसं येस. काय? तो पण मिळू शकतो. काही वाव. प्रॉब्लेम नाही. हे साधारण तयार व्हायला किती वेळ जातो म्हणजे? हे आपल्याला म्हणजे कलर मारल्यानंतर ते सुकल्यानंतर अजून त्याच्यावरती जे आपण वक्रतुंड लिहिलंय त्याचं म्हणजे एक 2 ते 3 दिवसामध्ये होऊन जातं. 2 ते 3 दिवसांमध्ये. येस. बरं. नेक्स्ट आणखीन एक खूप सुंदर डिझाईन आहे. हे पण आपलं ओम गण गणपते नमःचा आपण डिझाईन घेतलेला. त्याचा जो आपण कलर आहे ना, तो पाठचा एकदम व्हायब्रंट कलर घेतलेला आहे. सो दॅट आपली जी मूर्ती आहे ना, ती एकदम उठावदार दिसेल बरोबर. त्याच्यावरती. आणि जे आपण लेटरिंग लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये पण आपण एक व्हेरियंट आणलेला आहे की आपण शेडिंग दिलेली आहे. सो हां. दॅट ते थोडं 3D इफेक्ट देतं. बरोबर. आणि हे सुद्धा कम्प्लिटली आपलं हँडमेड आहे आणि हे पण आपण वॉश करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. या कलर्समध्ये पण काही डिफरन्स येणार हे नाही. वॉश केलं तरी कलर निघणार नाही? नाही, कलर निघणार नाही. वाह! हे किती सुंदर आहे. काही लोकं तर मला जर असं असं जर झालं की वापरायचंय त्याच्यानंतर तर मी हे फ्रेम करून पण ठेवू शकते. बरेच लोकं माहितीये साडी वगैरे पण फ्रेम साडी वगैरे. करतात. येस. तसं हे करता आपल्याकडे येऊ म्हणजे शकतं. भरपूर कस्टमर्स असे आहेत की त्यांनी पूजेला लावलेले आहे, सत्यनारायणच्या पूजेला लावलाय. कोणाकडे मागे गणपती जसं तू म्हणालीस ते असतं. कोणी वॉलला फक्त लावून ठेवलेलं आहे ॲज अ डेकॉर. राइट. आणि या सगळ्यांची साधारण स्टार्टिंग रेंज कशी जाते? या सगळ्यांची स्टार्टिंग रेंज 1500 पासून पुढे आहे. जसं आपण कस्टमायझेशन करू त्याच्यावरती आपले प्राइस डिफरन्स वाढत जातं. बरं. सो एक महत्वाची गोष्ट की आम्ही आता फार लिमिटेड डिझाईन्स दाखवलेत, पण मागच्या वर्षीचे काही डिझाईन्सचे फोटोज आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे इतके कमाल डिझाईन्स होते की ते आउट ऑफ स्टॉक गेलेत, त्यामुळे आता आम्ही ते लाईव्ह नाही दाखवू शकत आहोत. बट हे डिझाईन सुद्धा अवेलेबल आहेत. पण तुमच्या डोक्यात जर असेल की तुम्हाला वेगळा रंग हवाय, वेगळं काहीतरी मागच्या बाजूला बाप्पाच्या इथे काही जण माहितीये स्वामी वगैरे लिहून घेतात. येस, तर तसं सगळं तू एक डिझाईन. हे ना, तू ते करून देऊ शकतेस येस, ना. येस. सी, सो हे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो तुम्हाला यंदा स्वतःचा असा कस्टमाइज्ड बाप्पा जसं असतं ना, तसंच Yes. कस्टमाइज्ड डेकोरेशन सॉर्ट ऑफ हवं असेल तर आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन की तुम्ही गौरीला कनेक्ट करू शकता. बरं, आपले बाप्पा येत आहेत 14 सप्टेंबरला, बरोबर? तर साधारण सगळ्यांचं प्रिपरेशनची तयारी सुरू होऊन जाते. तर बरोबर. ह्याची ऑर्डर तू लास्ट कधी घेणार आहेस? याची लास्ट ऑर्डर मी 1 सप्टेंबरपर्यंत घेणार आहे. पण जर कोण जवळ असतील, कोण जर काही कसं आहे, मागच्या वर्षीपर्यंत लोक म्हणत होते की आम्ही आदल्या दिवशी येऊन पण घ्यायला तयार आहोत. सर मी Okay. म्हणजे बिकॉज डिलिव्हरी जाऊ शकत नाही. जायला एक आठवडा तरी लागतो. सो मी 1 सप्टेंबरपर्यंत ऑर्डर घेणार आहे. सो दॅट ऑर्डर प्लेस करून ते कंप्लीट करून मी ॲटलिस्ट 6-7 सप्टेंबरपर्यंत लोकांना घरपोच देऊ शकते.
ओके. आणि ऑर्डर कुठे कुठे तू घेऊ शकतेस, म्हणजे कुठल्या कुठल्या शहरातून ऑर्डर्स घेऊ शकतेस? आपण पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये, महाराष्ट्र सगळीकडे काही प्रॉब्लेम नाही. आपले बाहेर सुद्धा, अब्रॉडला सुद्धा गेलेले आहेत बरेच ऑर्डर. वा, इतके वर्ष जात आहेत आपले, सो त्याला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. ग्रेट. तर तुम्ही गौरीला दिलेल्या नंबरवरती कनेक्ट करू शकता. सो ती तुम्हाला नक्कीच गाईड करेल आणि ऑफकोर्स तुम्हाला वेळेत बुकिंग करणं हे जास्त गरजेचं आहे, जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. सो आता आपण बॅकड्रॉप झालेला आहे. सो बाप्पासाठी इथे अजून तू काहीतरी वेगळ्या कमाल गोष्टी ठेवल्यास, जे मी पहिल्यांदा पाहतीये, की मला इथे मोदकाचं ते स्टँड दिसतंय, परत Yes. पान आणि सुपारी त्याचा एक स्टँड दिसतोय. सो आपण त्याची सुद्धा माहिती देऊयात. येस, चालेल. आपण ह्यावेळी अगरबत्ती स्टँड सुद्धा लॉन्च केलेला आहे आणि मी म्हटलं काहीतरी युनिक सुद्धा आपण त्याच्यामध्ये करायला हवं, म्हणून आपण हे मोदकाचं स्टँड केलेलं आहे, जे तुम्ही बघू शकता. दिस इज हे नाईस. कम्प्लिटली हँडमेड आहे. हे सुद्धा पेंट केलेलं आहे मी स्वतः आणि मी स्वतः बनवलेलं आहे. सो वा, तुम्ही बघू शकता की मोदक एकदम रिअलिस्टिक मला बनवायचा होता, हा, म्हणून मला त्याच्यावर जास्त फोकस होता. नाईस. सो हे अगरबत्ती स्टँड हे तुम्ही कोणाकडे पहिल्यांदा गणेशोत्सवासाठी जाताय दर्शनाला, तर Yes. बऱ्याचदा असतं ना की मिठाई घेऊन जाण्यापेक्षा काहीतरी असं द्यावं की जे बाप्पाच्या इथे युटिलाइज होईल. युटिलाइज होईल. तर मग बरोबर. हे आय थिंक इट इज अ गुड ऑप्शन. सो हे मोदक अटॅच्ड आहे की ते नाही, वेगळं? अटॅच केलेला आहे आपण. आणि Okay. इथे आपण अगरबत्तीची जर राख पडली तर त्याच्यासाठी आपण हे पान सुद्धा बनवलेलं आहे. अच्छा, म्हणजे ते क्लिनिंगसाठी Cleaning साठी. Yes, yes, बरं yes. बरं बरं. पण नुसतं जर मोदक हवं असेल तर ते बनवून ते देऊ सुद्धा शकतेस? बनवून देऊ शकतो. येस, वा. काही प्रॉब्लेम. यांची साधारण रेंज कशी जाते? यांची रेंज एक 200 पासून आपल्याकडे आहे. बरं. आणि त्यानंतर इथे हे कमळाचं पण स्टँड आहे. येस, ह्याच्यामध्ये आपण ऑप्शन्स दिलेले आहेत 5 अगरबत्ती लावण्यासाठी. आता मी Okay. तुम्हाला 2 लावून दाखवलेले आहेत. सो हे सुद्धा आपल्याकडे एक ऑप्शन आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक येल्लो कलरचा ऑप्शन सुद्धा आपण ठेवलेला आहे. नाईस. हे तर आय थिंक रोजच्या रोज देवाऱ्यात वापरायला किती सुंदर ऑप्शन आहे एकदम ना. सुंदर आहे. आणि त्याच्या पाकळ्या आणि हे सगळं आपण लावल्यानंतर एवढं छान वाटतं, म्हणजे तुम्ही साईडनी बघितलं तर एवढं मस्त वाटतं ते. ते एकदम रिअलिस्टिक फुलासारखं दिसतंय, म्हणजे असं Yes. जवळ आल्यानंतर लक्षात येते की ते वेगळं आहे म्हणून, नाही तर ते खरं फूल ठेवलंय तिथे असं वाटतंय. बरोबर. आणि आपण ह्यावेळी विड्याचं पान सुद्धा बनवलेलं आहे सुपारी बरोबर. हे आपल्याकडे लागतंच, आपलं ट्रेडिशन आहे. सो Right. मी म्हटलं की आपण त्याच्यामध्ये सुद्धा बनवूया. सो ते सुद्धा मी बनवलेलं आहे. सो वा. थोडं एक युनिक एलिमेंट करायचा होता ऍड, म्हणून आपण हे सगळं बनवलंय. सो हे सुद्धा अगरबत्ती कम्प्लिटली हँडमेड आहे. येस, कम्प्लिटली हँडमेड. कम्प्लिटली हँडमेड आहे आणि सगळं. याची साईज एवढी आयडियल बनवली आहेस तू की ते Yes. युजली त्या साईज मध्ये आपण बाप्पाच्या जवळ किंवा देवाऱ्याच्या जवळपास ठेवतो ना. सो बरोबर. हे नंतर सुद्धा आपण देवाऱ्यात युटिलाइज करू शकतो, करू इतकं शकतो, आयडियल बरोबर. आहे ते. ग्रेट. आणि इथे मला जास्वंदीची फुलं दिसत आहेत. सो हे पण हँडमेड आहेत सगळे? हो, हे सगळे कम्प्लिटली हँडमेड आहेत. हे मम्मानी बनवलेले आहेत. हे सुद्धा आपण बाप्पाच्या हातात ठेवले ना तर एवढं सुंदर दिसतं. ते ऍक्च्युली त्याचं हे जे छान दिसत आहेत, म्हणजे हा. कामच खूप क्लास केलंय आतपर्यंत. फिनिशिंग मस्त केली आहे त्याची. याच्यामध्ये पण आपल्याकडे बरेच कलर ऑप्शन आहेत. हो, दिस इज प्रिटी. आतमध्ये शेडिंग केलेलं आहे ना, Yes. क्लास एकदम रिअलिस्टिक फुलासारखं वाटतंय ते. आणि ह्याच्यात समज मला काही बऱ्याच लोकांचं असतं ना की हे फुल आहे पण आम्हाला जर कंठी तशी बनवून हवी असेल फुलांची, बऱ्याच ठिकाणी Yes. आता अलीकडे ते ट्रेंड आलेलं आहे की आर्टिफिशियल जास्वंदीच्या फुलांची कंठी, म्हणजे 5 दिवस असू दे बाप्पा किंवा 10 दिवस किंवा 11 दिवस ते कंटिन्यू बरोबर. घालून ठेवण्यासाठी म्हणून बरेच लोक आर्टिफिशियल घेणं प्रेफर करतात. बरोबर. म्हणजे आर्टिफिशियल रॅदर असं काहीतरी जे इको फ्रेंडली आहे. येस, तर हे पण तुम्ही कंठीच्या रूपात बनवून देऊ शकता का? येस, येस, येस. आपण कस्टमायझेशन करू शकतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ऑल्सो आपल्याकडे कंठी सुद्धा आहेत, त्या Okay. सुद्धा आपण बघूया. त्याच्यामध्ये जर काही कस्टमायझेशन हवं असेल तर आपण करू शकतो. बरं. सो हे कंठी पण हँडमेड आहे कम्प्लीट? येस, कम्प्लिटली हँडमेड आहे. ही सोलावूडची कंठी आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे 2 टाईप्स आहेत. एक पिंक कलरचं फुलं लावलेले आहेत आणि एक आपल्याकडे नॉर्मल जी असते ती आहे, ज्याच्यामध्ये फक्त मोगऱ्याची आपण जी म्हणतो ती. सो ह्या दोन्ही आपल्याकडे आहेत. हे जे सोलावूड आहे ना, हे म्हणजे खराब होत नाही ना, त्याला बुरशी येत ना, खराब होत ना, त्याला काही होत. सो Okay. आपण ते बाप्पाला 11 दिवस म्हणजे आपण बाप्पाला घालून ठेवू शकतो. वा, कसलं सुंदर आहे ते. आणि हे पण कम्प्लिटली हँडमेड आहे. पण हे अगेन आता बाप्पांचे म्हणजे ते हाईट प्रमाणे असेल ना, किती Yes. फुटांची मूर्ती आहे त्याप्रमाणे हे Yes. तुम्ही बनवून देऊ शकता. येस, right? येस, येस. ही आपली आयडियल साईज आहे. Okay. आपण कस्टमायझेशन ह्याच्यामध्ये काही वर्षांपासून करतोय आहे, मोठी छोटी. आपण ह्या वर्षी सुद्धा त्याच्यामध्ये आपण करणार. आणि ह्याची रेंज कशी जाते साधारण? याची रेंज पण 300 पासून आहे.
बर. तर आय थिंक गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक म्हणा असे सगळे एलिमेंट्स आत्ता व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत. सो तुम्हाला सुद्धा गणेशोत्सवासाठी असे काही युजफुल प्रॉडक्ट्स यंदा घ्यायचे असतील तर प्लीज गौरीला कनेक्ट करा. आणि ती खूप सुंदर आर्टिस्ट आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट. त्यामुळे नक्की तिच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही खरेदी केलीच पाहिजे. बरं, अजून काय वेगळं मी बघू शकते यंदा कलेक्शनमध्ये? यावेळी आपण घेऊन आलेलो आहोत तोरण बनवलेले आहेत मी, ते सुद्धा कम्प्लिटली हँडमेड आहेत. तर हे जे तोरण आहेत ना, ह्याचं जे पूर्ण काम दिसतंय, म्हणजे त्याच्यावरती जी लेस लावलेली आहे, जे कवड्या लावलेल्या आहेत, घंटी लावलेली आहे, हे सगळं आपण हाताने बनवलेलं आहे. म्हणजे सगळं हाताने केलेलं काम आहे. असं नाहीये की काहीच आपण बाहेरून करून घेतलेलं आहे किंवा काही. हे सगळं हाताने आपण घरी बनवलेलं आहे. आणि हे कसं आहे की बाप्पा येणार आहे, तर आपण दारापासूनच आपलं सगळं सजावट असायला पाहिजे बाप्पासाठी, नवीन बाप्पाच्या स्वागतासाठी म्हणून आपण हे बनवलेलं आहे. वा. पण हे सगळं शिवलेलं, इव्हन हे पण येस, स्टिच हे आहे का? सगळं शिवलेलं आहे. हे सुद्धा सगळं वॉशेबल आहे, तुम्ही बघू शकता. वाह! कमाल. आणि हे ज्यूट वरती आहे. हे तर Yes. बाकी वेळेला पण घराच्या बाहेर म्हणजे लावायला दरवाजाला किती लावायला. चांगलं आहे हो, ना. हो, हो. मस्त. आणि त्यात एक हा दुसरा एक ऑप्शन आहे जो छोटा बारीक ज्यांना हवं असतं त्यांच्यासाठी. बरं, ही साईज काय असेल? आयडियल साईज आहे आपल्या फ्लॅट्सची की कसं काय? येस, येस. हे एक 2.5 ते 3 फुटापर्यंतचं आहे. आपण ह्याच्यामध्ये पण कस्टमायझेशन करू शकतो. म्हणजे बंगल्यांचे असतात ना, ते जरा थोडे मोठे असतात ना, येस, कारण येस. मग त्याच्यामध्ये हे कस्टमाइज होऊ शकतं का? येस, होऊ शकतं, होऊ शकतं. वाह! आणि बाहेर कसं म्हणजे काही कॉमन डिझाईन्स आहेत, ते सोडून आपण यावेळी ज्यूटवरती थोडं कलरफुल, व्हायब्रंट लुक येतो म्हणून आपण ज्यूटवरती केलेलं आहे. आणि पॉम्पॉम, कवड्याची माळ वगैरे सगळं लावून आपण थोडं युनिक डिझाईन क्रिएट करायचा प्रयत्न केलाय. बट दिस इज व्हेरी नाईस. फिनिशिंग ह्याची इतकी सुंदर आहे की हे बघा, युजली दाराला लावण्यासाठी पण ते आपण शोधतो की कुठे काही Yes, होल yes. वगैरे करायची गरज आहे का, तर नाही. इथे तुम्हाला ऑलरेडी तिने एक छोटंसं हे दिलेलं आहे की तुम्ही डिरेक्टली डोरला लावू शकता. Yes. इथे मधल्या बाजूला पण म्हणजे ते मधून असं युजली होतं ना की ते दोन्ही बाजूला लावले तर मधून ते खालती मधून, येत आहे. येस. तर तसंही होणार नाही, कारण की मधल्या बाजूलाही तिने ऑप्शन दिलेला आहे हँग करायचा. आणि हे बघा, हे खालती घंटी सुद्धा आहे. सो इतकं डिटेलिंग आहे ह्याच्यामध्ये. बरं, मला सांग, इथे समज कोणाला हवं असेल की मला इथे हे नकोय पण मला इथे काही शुभचिन्ह हवेत, समज स्वस्तिक हवंय किंवा तर काही वेगळं हवंय, तर हे आपण करून देऊ शकतो का? कारण Yes, yes, युजली yes. दाराला म्हटलं ना तर बऱ्याच बायकांचं असं असतं की आम्हाला निदान एक शुभचिन्ह तिथे हवंच आहे, म्हणजे शुभलाभ बरोबर. लिहिलेलं किंवा स्वस्तिक लिहिलेलं. तर असं इथे मध्ये डिझाईन आपण करून देऊ करून शकतो. देऊ शकतो. येस. वाह, ग्रेट. आणि ह्यांची रेंज कशी जाते साधारण? यांची रेंज आपली एक 1200-1500 पर्यंत वगैरे आहे, बिकॉज सगळं हँडमेड केलेलं आहे आपण. बरं, ग्रेट. आणि हे बनायला साधारण किती दिवस जाईल? हे बनायला 1 ते 2 दिवसामध्ये आपलं काम होऊन जातं. वाह. बट हे ज्यूटचं आहे, देन अगेन इट इज लाईक इको फ्रेंडलीच आहे. येस, येस. ते महत्वाचं. मस्त. हे स्टिफनेस खूप चांगलं आहे, म्हणजे वाऱ्याने ते उडून असं दुमडणार वगैरे पण नाही. वगैरे नाही. बरोबर. व्हेरी नाईस. आणि आतमध्ये कुशनिंग आहे का? येस, आतमध्ये कुशनिंग आहे, कारण ते थोडं स्टिफनेस आलं पाहिजे त्याला. बरोबर. आणि त्याच्यावरती आपण एवढे सगळं ज्या गोष्टी लावल्या त्याच्यामुळे एकदम व्हायब्रंट कलरफुल लुक येतोय. अगदीच. हे खूप छान आहे. म्हणजे इतके सारे कलर ऑप्शन्स आहेत ना की असं नाही की आमच्या घरात आतमध्ये हा रंग आहे तर असंच बरोबर. आम्हाला पाहिजे. हे तर कुठल्याही घराला शोभूनच दिसणार आहे, नो डाऊट. दिस इज व्हेरी प्रिटी. सो अगेन, गणेशोत्सवाची तयारी करायची आहे तर जसं घराच्या मेन डोअर पासून सुरुवात करायची असेल तर सी यू हॅव दिस ऑप्शन ॲज वेल. तर हे एक सुंदर ऑप्शन आहे. अजून काय वेगळं तू दाखवू शकतो? अजून आपलं जे आयकॉनिक डिझाईन आपण किती वर्षापासून आपल्याला डिमांडमध्ये आहे ते आपण ह्यावेळी परत घेऊन आलेलो आहोत. गोल्डन कॉईन्स जे आहेत आपले, सुवर्ण मुद्रा, ते आपल्याकडे ह्यावेळी सिल्वरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. नेहमी आपण गोल्डनमध्येच देत होतो, ते सुद्धा एक तोरणासाठी बेस्ट ऑप्शन आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे आपण दरवर्षी जे आपले आयकॉनिक डिझाईन आहे ते आपण घेऊन आलेलो आहे. सुवर्ण मुद्रा, त्याच्यामध्ये ह्यावेळी आपल्याकडे सिल्वर सुद्धा अवेलेबल आहेत, गोल्डन सुद्धा अवेलेबल आहेत. हे आपल्याला 10 पीस मिळणार आहेत एका पूर्ण कॉम्बोमध्ये. हे आपले 800 पासून स्टार्ट होणार आहेत. सो हे आपण एकच बाप्पाच्या पाठी हे सुद्धा लावलं किंवा तोरण म्हणून दाराला लावलं ना, तर हे हवेने असे हलतात ना, तर ते खूप छान वाटतं. आणि त्याचं जे रिफ्लेक्शन पडतंय ते पण खूप छान वाटतं. आणि हे नंतर मेन दरवाजाच्या इथे पण लावता येऊ शकतं ना, होम डेकॉर होम म्हणून. डेकॉर म्हणून. वा, मस्त. ह्याची काय रेंज म्हणालीस? ह्याची 800 पासून रेंज. आणि म्हणजे पूर्ण सेटच मिळेल का तो? येस, 10चा? येस, 10चा. ओके. म्हणजे एखाद्याला पूर्ण गोल्डन हवं असेल तर पूर्ण पूर्ण गोल्डन. गोल्डन, कोणाला पूर्ण सिल्वर हवंय तर सिल्वर आपण मिक्स मॅच पण करून देऊ शकतो. बरं गौरी, आता मला जाणून घ्यायचं आहे की ह्याची ऑर्डर प्लेस करायची असेल तर आपल्याकडे प्रोसेस कशी असेल साधारण?
आपण जे स्क्रीनवर 2 नंबर दिसतात त्याच्यावरती मी WhatsAppवरती ऑर्डर्स घेणार आहे. जर काही कन्सर्न असतील, की काही वेगळं करायचं आहे किंवा काय करायचं आहे, तर तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल केलात तरी चालेल. बट मोस्ट प्रोबॅबली मी WhatsAppवरती ऑर्डर्स घेणार आहे. हम्म. ऑल्सो जर लवकरात लवकर मला ऑर्डर प्लेस केल्यात, तर बेटर होईल बिकॉज हे सगळं आपल्या हाताने केलेलं काम आहे. सो जेवढं लवकर ते सुकणार, तेवढ्या लवकर मी डिस्पॅच करू शकते ऑर्डर. बरोबर, येस. आणि लास्ट डेट वुड बी फर्स्ट 1 सप्टेंबर. सप्टेंबरला. येस. सो हे महत्वाचं मंडळी. द रिझन इज की सगळं काही हँडमेड असल्यामुळे ते बनायलाही वेळ जाणार आहे, ह्याच्यावरचं पेंट सुकायलाही वेळ जाणार आहे, त्याच्यानंतर जे बाकीचे प्रोडक्ट्स बनतायत त्यांनाही सगळं हाताने तयार केल्यामुळे त्याला तितका वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रायर ऑर्डर प्लेस केली तर तुमच्यासाठी जास्त फायद्याचं ठरेल. आणि कुरिअरचं कसं असेल, म्हणजे कुरिअर चार्जेस ऑडियन्स इज सपोज टू पे, राईट? येस. कुरिअर चार्जेस आपले वेगळे असणार आहेत. म्हणजे काही एरिया असेल तरी आपण कुरिअर चार्जेस हे वेगळे घेणार आहोत. ते इन्क्लूड नाही आहेत प्राईसमध्ये. ग्रेट. तर मंडळी, तुम्हाला आजच्या कलेक्शनमधलं जे काही आवडलं असणार आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती पाठवू शकता, किंवा इन केस तुम्ही व्हॉट्सॲप नाही वापरत आहात आणि इंस्टाग्रामवरनं ऑर्डर प्लेस करायची असेल तर गौरीचं इन्स्टा हँडल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तिथे जाऊन तिला फॉलो करा. तिच्या प्रोडक्ट्सचे अपडेट्स तुम्हाला तिथे मिळणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिच्या इंस्टाग्राम हँडलची लिंक देते आहे. त्याच्यावर क्लिक केलं तरी सुद्धा तुम्ही तिचं पेज ओपन झाल्यानंतर तिला मेसेज करू शकता, जे काही आजच्या व्हिडिओमध्ये पाहताय त्यापैकी तुम्हाला काहीही हवं असेल तर. आणि त्याच सोबत ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे मागच्या वर्षी आम्ही काही प्रोडक्ट्स दाखवले होते व्हिडिओमध्ये, ते आत्ता आम्ही रिअलमध्ये नाही दाखवू शकलो, पण त्याचे सुद्धा ती ऑर्डर्स घेणार आहे. सो तेही तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ आहे तोही चेक करू शकता, किंवा तर व्हिडिओमध्ये तुम्ही स्क्रीनवरती फोटोज पाहिलेच असणार आहेत प्रोडक्ट्सचे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुरिअरचे वेगळे चार्जेस पे करावे लागणार आहेत. हे आम्ही ह्यासाठी मेन्शन करतोय, बऱ्याचदा गैरसोय टाळण्यासाठी किंवा तुमची मिसअंडरस्टँडिंग होऊ नये यासाठी, म्हणून हे पॉईंट मेन्शन करणं फार गरजेचे ठरतात, म्हणून आम्ही ते मेन्शन केलेले आहेत. थँक्यू सो मच गौरी, वन्स अगेन. खूप छान माहिती दिली त्याबद्दल. आणि सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आज बघायला मिळाले, मला खूप आवडलेत. म्हणजे मी स्वतः आता तिच्याकडनं हे सगळं ऑर्डर करून घेणार आहे, कारण की गणेशोत्सवासाठी मलाही असं असतं की घरामध्ये बाप्पा येतोय तर आपण पण सजावटीचे थोडे युनिक गोष्टी घ्याव्या. तर आय थिंक हे मला खूप आवडलेलं आहे, एस्पेशली मोदकचं आणि ते विड्याच्या पानाचं आणि ह्याचं. दॅट इज अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट. तुम्ही सुद्धा गणेशोत्सवासाठी नक्की आवर्जून गौरीला कनेक्ट करा आणि या सगळ्या पर्यावरणपूरक वस्तूंची खरेदी करा. गणेशोत्सवासंबंधी असेच अमेझिंग व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.